शासनाच्या धोरणालाच पनवेल पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे। मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव महासभेत नामंजूर झालाय। मोबाईल टॉवर कंपन्यांकडून 67 कोटींचा कर अद्याप थकीत आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयानंतर पनवेल महापालिका क्षेत्रातील दूरसंचार नेटवर्क आणि मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कर माफी करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला होता। मात्र हा सत्ताधारी भाजपनेच हा प्रस्ताव नामंजूर केलाय। त्यामुळे शासनाच्या धोरणालाच पनवेल पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा विरोध असल्याची चर्चा सुरू आहे। तर मोबाईल टॉवर कंपन्यांकडून ही 67 कोटींचा कर अद्याप थकीत आहे। या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महासभेमध्ये आम्हाला अधिकार असतो, त्यानुसार हा ठराव आम्ही रद्द करून शासनाकडे पाठवलाय। या कंपन्या या व्यवसाय करतात आणि त्यामुळे त्यांचा कर माफ होणे हे योग्य नसल्याने आम्ही कडाडून विरोध केला असल्याचं महापौर नितीन पाटील यांनी म्हटलंय। तर शासनाचा असा कोणताही निर्णय रद्द करता येत नाही असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले। त्यामुळे सत्ताधारी भाजप व पालिका प्रशासन यांच्यातील मतभेद हे समोर आले। मोबाईल टॉवरचा कर रद्द करण्यासंदर्भात केंद्र शासनाने जे 1 जानेवारी 2025 पासूनचा जो आदेश काढलेला आहे त्याला आम्ही महासभेत विषय घेऊन आम्ही तो रद्द केलेला आहे। याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे विषय न घेता तो तसाच पेंडिंग ठेवला तर तो डीम पास होतो। त्यामुळे आम्ही तो रद्द केलेला आहे की 31 डिसेंबर 2024 पर्यंत 67 कोटीची थकबाकी आहे। याची माहिती आणि याच्याबद्दलची चर्चा अतिशय चांगली झालेली आहे। त्यामुळे ह्या मोबाईल कंपन्यांचा जो थकीत कर आहे हा प्रशासनाने लवकरात लवकर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून मी आदेश महासभेमध्ये दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।